जय हिंद मित्रांनो, आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 चा पार्ट 5 डिस्कस करणार आहोत. तर लेट स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 75. तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 75 आयोगाने कॅन्सल केलेला आहे, त्यामुळे आपण हा डिस्कस काही करणार नाहीत. ओके, तर पुढचा क्वेश्चन नंबर 76. खालीलपैकी बिगर घटनात्मक संस्था कोणत्या आहेत? नीती आयोग, राज्य वित्त आयोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, केंद्रीय माहिती आयोग. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे अ आणि 4. तर ऑप्शन नंबर 4 इज द आन्सर. नीती आयोग हे थिंक टँक आहे आणि केंद्रीय माहिती आयोग हे स्टॅच्युटरी बॉडी आहे, म्हणजे आरटीआय ऍक्ट 2005 नुसार याची स्थापना झालेली आहे. राज्य वित्त आयोग आर्टिकल 243 सब क्लॉज आय मध्ये मेन्शन केलेलं आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आर्टिकल 338 बी मध्ये मेन्शन केलेलं आहे. तर मित्रांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. क्वेश्चन नंबर 77. लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा अधिनियम 2016च्या प्रमुख तरतुदी. त्याने लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 यात सुधारणा केल्या आहेत. बरोबर. सार्वजनिक सेवकांनी पब्लिक सर्वंट्स मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदीशी संबंधित असलेले 2013च्या कायद्यातील कलम 44 मध्ये देखील दुरुस्ती करण्यात आली आहे. बरोबर आहे मित्रांनो. दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील 30 दिवसात सादर करण्याच्या कालावधीची तरतूद हटविण्यात आली आहे. बरोबर आहे. आता क ऑप्शन बघा मित्रांनो. सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्षाच्या आत करावी असे बंधनकारक करण्यात आले. तर मित्रांनो, हे बघा स्टेटमेंट क किती रिस्ट्रिक्टिव्ह आहे. म्हणजे सर्व सर्व घटक राज्यांनी आणि 1 वर्षात आत काय बंधनकारक आहे, म्हणजे कंपल्सरी आहे. रिस्ट्रिक्ट करतं मित्रांनो हे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर अ ब ड, ऑप्शन नंबर 2. तर मित्रांनो, अशा पद्धतीने इलिमिनेशन करून आपल्याला उत्तर काढायचं असतं. कारण की हे बघा, म्हणजे एक्झामिनरनं किती ट्रॅप दिलेले आहेत. सर्व, पुन्हा घटनात्मक, बंधनकारक. याच्या आधीच्या व्हिडिओत पण आपण बघितलं होतं की जिथे बंधन नसतात, जिथे बंधन असतात, असं त्यांनी मेन्शन केलं होतं. ओके, तर मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आपण पाहूयात. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे कर्तव्य खालीलपैकी कोणते आहे? मित्रांनो, आपण आत्ताच डिस्कस केलं होतं की मागासवर्ग कोणते आहे? आर्टिकल 338 सब क्लॉज बी. तर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाचा हक्क आणि संरक्षणापासून वंचित राहणाऱ्यांच्या संदर्भात विशिष्ट तक्रारीची चौकशी करणे. पॉझिटिव्ह स्टेटमेंट वाटतं मित्रांनो हे. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहभागी होणे आणि सल्ला देणे. पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे संरक्षण, कल्याण, विकास आणि प्रगती यासंबंधी इतर कार्य पार पाडणे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व सर्व हे कर्तव्य आहेत. ओके, तर आता याच्यात थोडी माहिती जाणून घ्या की राष्ट्रीय मागासवर्ग याचं हेडक्वार्टर आहे दिल्लीमध्ये आणि हे येतं मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंटच्या अंडरमध्ये. यांच्याकडे सिव्हिल कोर्टा एवढी पॉवर असते. ओके, आणि मंडळ कमिशन 1992 लीड टू इस्टॅब्लिश राष्ट्रीय मागासवर्ग. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. मजेदार आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी CPIM याची स्थापना केव्हा झाली मित्रांनो? तर याची स्थापना झाली होती 1964 रोजी. बरोबर आहे हे. आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे ह्याच्यात. इनकरेक्ट. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI मित्रांनो हे चुकीचं आहे. 1900 बघा, कन्सेप्ट बघा किती क्लोज आहे. 1926 नाही 1925 आहे. आणि कोणी स्थापना केली? MN रॉय. बहुजन समाज पक्ष, तर याची स्थापना कोणी केली होती?
कंशीराम 1964 14 एप्रिल. ओके. ऑल इंडिया तिरुमूल काँग्रेस. ओके. याची स्थापना कोणी केली होती? ममता बॅनर्जी 1998 साली. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण मित्रांनो. क्वेश्चन नंबर 80. भाग 1 जोड्या जुळवायच्यात आपल्याला. भाग 1 मध्ये काय होतं मित्रांनो? नागरिकत्व. नागरिकत्वाचे आपण आताच बघितले होते. आर्टिकल काय 1 टू, एक मिनिट थांबा मित्रांनो. भाग 1, जस्ट मिनिट. ओके. भाग 1 मध्ये येतं मित्रांनो संघराज्य आणि त्यांचे कार्यक्षेत्र. आर्टिकल 1 ते 4. भाग 3 मध्ये येतं मूलभूत हक्क. आर्टिकल 12 ते 35 मध्ये. भाग 9 मध्ये काय येतं? भाग 9 मध्ये येतं पंचायत राज. 74. ओके. याच्यात आर्टिकल कोणते आहेत? कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट, पंचायत राज 73. 74 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट, म्युनिसिपालिटी. यांचे आर्टिकल कोणते आहेत? 243 ते 243 ओ. आणि म्युनिसिपालिटी मध्ये कोणकोणते येणार? 243. ऍक्च्युअली म्युनिसिपालिटी भाग 9 सब क्लॉज ए मध्ये येते आणि भाग 9 सब क्लॉज बी मध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीज येतात. लक्षात ठेवा मित्रांनो, विचारलं जाऊ शकेल. ओके. भाग 2 मध्ये काय येणार आहे? भाग 2 मध्ये येतं नागरिकत्व. आपण आताच डिस्कस केलं तर सिटिझनशिप वाला. तर याच्यात कोणते आर्टिकल येतात? आर्टिकल 5 ते 11. ओके. आता याच्यात अजून 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. डीपीएसपी येतो पार्ट 4 मध्ये आणि याच्यात आर्टिकल 36 ते 51. आणि फंडामेंटल ड्युटीज येतात पार्ट 4 सब क्लॉज ए मध्ये. याच्यात कोणतं आर्टिकल? आर्टिकल 51 ए. ओके मित्रांनो. तर यासाठी एवढंच. आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. ओके. 5व्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी कोणत्या? तर मित्रांनो, राज्यपाल बदलू शकतात, राष्ट्रपती बदलू शकतात, विशेष बहुमताने घटना दुरुस्ती करून संसद बदलू शकते किंवा सामान्य कायदा करून संसद बदल करते. तर ऑप्शन नंबर 4 हे बरोबर आहे याच्या. तर आता आणि मित्रांनो हे शेड्यूल 5 मध्ये मेन्शन केलेलं आहे. ओके. अच्छा, दिले जायचं आहे 5व्या अनुसूचीमधील. 5व्या अनुसूचीमध्ये काय? 5व्या अनुसूचीमध्ये सामान्य कायदा करून संसद बदलू शकते. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 82. स्वामित्व योजनेची उद्दिष्टे कोणती? ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज देण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे, शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी तयार करणे, मालमत्तेची संबंधित वाद कमी करणे, मालमत्ता कर निश्चित करणे. तर मित्रांनो अ, क आणि ड बरोबर आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अ, क, ड. शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीचा अचूक नोंदी तयार करणे. नाही मित्रांनो, हे असं काही याच्यात मेन्शन केलेलं नाहीये. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. लोकसभेचा शून्य प्रहर संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर मित्रांनो 0 आवर म्हणजे सगळ्यात सोपं एक सांगू का? हारने का डर और जीतने की खुशी, इसके बीच में जो डिस्टन्स रहता ना उसे 0 आवर्स म्हणतात. एकदम लेमन लँग्वेज मध्ये सांगितलं मी तुम्हाला. आता याच्यात अजून माहिती ऍड करा उत्तर सांगायच्या आधी. 0 आवर्स हे इंडियन इन्व्हेन्शन आहे बघा. ओके. हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केलेलं नाहीये, नाही याचं मेन्शन कुठे रूल ऑफ प्रोसिजर मध्ये आहे. ओके. हे आपल्या इंडियन पार्लमेंटचं इन्व्हेन्शन आहे. तर आता याच्यात बघा पहिला काय येते? प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्रे ठेवण्याआधीची वेळ
आणि सभागृहात कोणतेही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ म्हणजे शून्य प्रहर म्हणून ओळखली जाते. ओके, बरोबर आहे मित्रांनो. आणि शून्य प्रहर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी सदस्य दररोज सकाळी 8 ते 9, नाही मित्रांनो 8 ते 9 नाही तर 12 नून. ओके, तर ब तर कटला म्हणजे हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं, ऑप्शन नंबर हे पण गेलं. आन्सर आलं ऑप्शन नंबर 4. सध्या शून्य तासादरम्यान प्राधान्यक्रमानुसार दररोज 3 प्रकारचे मुद्दे, नाही मित्रांनो. ऍक्च्युली 0R हे ना अर्जंट बेसिसवर असतं, म्हणजे एकदम अर्जंट पब्लिक प्रॉब्लेम प्रॉब्लेम असतात ना, त्याचं निवारण करण्यासाठी 0R असतं. तर दररोज 3 घंटे असं असं काही नाही इथे. ओके, तर याच्यामध्ये काही लिमिट नाहीये, नो लिमिट. बघा मित्रांनो, ऑप्शन पण कसं रिस्ट्रिक्टिव्ह केलेलं आहे. ओके, आता शून्य तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही. म्हणजे मित्रांनो बघा, जरी ऑप्शन जर गेलं ना, क आणि ड तर सोबत येणारच नाही, तर 3 तासच कॅन्सल होतं. ओके, तर मित्रांनो आता पुढचा क्वेश्चन डिस्कस करूयात. ओके, 0 आवर्स मध्ये ना थोडं अजून ऍड करा. 1962 साली रबी रॉय यांनी 9th शेड्यूल ऑफ लोकसभा, हे 9th स्पीकर होते लोकसभेचे, यांनी 0R याचं इन्व्हेन्शन केलं होतं. ओके, ओके, तर याच्यामध्ये एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की जो आपल्या संसद चालू व्हायचा पहिला घंटा असतो ना, फर्स्ट आवर्स, त्याला क्वेश्चन आवर्स म्हणतात. तर याच्यामध्ये जे आपले खासदार असतात ना, ते प्रश्न विचारतात गव्हर्नमेंटला. ओके, आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 84. भारतातील केंद्र व राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? शेतजमीन व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय सम समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. बरोबर आहे मित्रांनो. शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघ सूचीमध्ये समाविष्ट आहे. एक्झॅक्टली. करम करमणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. नाही मित्रांनो, समवर्ती सूचीत नाही, तर हे राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. तर क चुकलंय. पुरातन वस्तू संग्रहालयामध्ये हा विषय राज्य सूचीमध्ये समावेश आहे. बरोबर मित्रांनो, तर याचं उत्तर आहे अ, ब, क, अ, ब आणि ड. ओके, तर आता नेक्स्ट. ओके, तर मित्रांनो, हे जे सूची असतात ना, ते हे 7 शेड्यूल मध्ये येतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाचा त्यात समावेश होत नाही? तर मित्रांनो, ऑप्शन अ आन्सर आहे, कारण की 51 हे फंडामेंटल ड्युटीचं पार्ट आहे आणि हे आर्टिकल 42 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1976 मध्ये ऍड केलेला आहे. आर्टिकल 368, 352, 300 इथं ऑर्डिनन्स आहे. हे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहेत. ओके, तर क्वेश्चन नेक्स्ट. नोव्हेंबर 2022 मध्ये 10वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ग कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? तर मित्रांनो, हा त्या टाइमाचा करंट अफेअर आहे, पण आपण याचं उत्तर मिझोराम आहे. आपण करंट अफेअरचे क्वेश्चन डिस्कस का करणार आहोत, कारण की ह्या क्वेश्चन वरून आपल्याला लक्षात येतं की क्वेश्चन कोणत्या थीमवर बेस्ड आहेत. म्हणजे आपल्याला 2024 चे करंट अफेअरचे क्वेश्चन तयार करण्यात मदत होईल. आता याच्यात नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील विधान विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आली. बरोबर. यापूर्वी त्रिपुरा राज्याचे राज्यपाल. बरोबर. मूळचे छत्तीसगड. बरोबर आहे मित्रांनो. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑप्शन क्वेश्चन नंबर 88. संयुक्त राष्ट्राच्या पोषण वर्धन मोहिमेचे विधान तपासा. ओके, तर या मोहिमेच्या
समन्वयक अफसान खान यांची नेमणूक करण्यात आली आहे. ओके, समन्वयकपदी. बरोबर आहे मित्रांनो. या मोहिमेच्या समन्वयकपदी अँटनी ब्लिंकन यांची नेमणूक करण्यात आली. मित्रांनो, एवढं तर आहे की अ आणि ब तर सोबत येणार नाहीत. ओके, कारण की दोघांची नेमणूक तर करताच येणार नाही. म्हणजे अ ब तर गेलं, अ ब इथे पण गेलं. राहिले ऑप्शन कोणते? हे. आणि आपल्याला आता 2030 पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे हे उद्दिष्ट आहे. बरोबर. ही मोहीम जगातील कुपोषित असलेल्या देशामध्ये राबवण्यात येते. बरोबर. मित्रांनो, जरी याचं उत्तर तुम्हाला जरी हे माहित नसेल बघा, समन्वयपदी अफशान खान किंवा अँटनी ब्लिंकन हे कोण नेमलेलं आहे, आपल्याला माहित पण नसेल तर तरी याचं आपण उत्तर काढू शकतो. कसं बघा, ऑप्शन क आणि ड बघा पॉझिटिव्ह आहेत आणि आपल्याला एवढं माहिती आहे की अ आणि ब तर सोबत येणार नाहीत, म्हणून हे ऑप्शन तर उडाले. इथं कड आणि इथं कड. आता आपल्याला ह्या 50-50 मध्ये रिस्क घ्यावाच लागते. तर याचा उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 89. 2023 मधील महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पनामध्ये कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली? राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ. बरोबर आहे. महाराष्ट्र दुग्ध विकास महामंडळ. चुकीचं आहे मित्रांनो. जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ. बरोबर. संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ. बरोबर आहे मित्रांनो. ओके, तर याचा ऑप्शन 2 बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते शहर 2023 मधील 5व्या आशियान इंडिया बिझनेस समिटचे यजमान होते? तर याचं उत्तर आहे क्वालालंपूर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 91. सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसात चर्चेत होते, तर योग्य विधान ओळखा. हे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे. बरोबर. झारखंड राज्यातील गिरधी येथे आहे. बरोबर आहे. तीर्थक्षेत्र राजस्थान येथील अरबी पर्वत येथे आहे. नाही मित्रांनो. आणि हे हिंदू धर्मीयाचे तीर्थक्षेत्र आहे. एक्झॅक्टली मित्रांनो. ओके, हे पण नाही. तर अ आणि क. मित्रांनो, जरी याचा नॉर्मल तुम्ही विचार केला ना, तर बघा, ब आणि क तर सोबत येणारच नव्हते. हे गेला. आता अ आणि तर याच्यात राहिले अ आणि ब, म्हणजे क तीर्थक्षेत्र आरवले येथे आहे. ऑटोमॅटिक कॅन्सल होणार. तर राहिले कोणते? हे दोन, अ क आणि अ ब. तर रिस्क घेऊन अ व याच्यावरती टिक करू शकतो. मित्रांनो, आपण इलिमिनेशन ट्रिक ज्यावेळेस आपल्याला 50-50% शुअर असतो ना, त्यावेळेस एलिमिनेशन ट्रिकचा वापर करायला जास्त फायदा होतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. तुर्कीत भूकंप आला होता, तर भारताने मदत केली. त्या मिशनचं नाव होतं ऑपरेशन दोस्त. नेक्स्ट क्वेश्चन आहे, UN COP 15 संदर्भात खालीलपैकी विधाने ओळखा. या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली. बरोबर आहे. मंजुरी दिलेली मदत म्हणजे पॉझिटिव्ह स्टेटमेंट असते. जागतिक जैवविविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाली. ओके. UN COP 15 चे अध्यक्ष चीनने भूषवले. ओके. धोक्यात आलेल्या प्रजातीच्या संरक्षणासाठी आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम घटण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या करारामध्ये प्रतिपादित केलेली आहे. हे ड पण एक पॉझिटिव्ह वाटते. म्हणजे अ आणि ड तर आन्सर मध्ये आहेच, आपल्याला एवढं माहिती आहे. अ आणि ड. ओके, आन्सर 4. तर याचं ब आणि क हे चुकीचं आहे. तर याच्यात नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 चे उद्घाटन केले? तर याचं उत्तर आहे अनुराग सिंग ठाकूर. नेक्स्ट क्वेश्चन. अर्जुन पुरस्कार विजेते 2022 चे? भक्ती कुलकर्णी बुद्धिबळ, साक्षी कुमारी कबड्डी आणि लक्ष्य सेन बॅडमिंटन. नेक्स्ट क्वेश्चन. मार्च 2023 मध्ये सरकारने पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण चे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केले होते? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे दीपक मोहंती. मित्रांनो, हे करंट अफेअर आहे, त्याच्यामुळे याच्यात काही व्हॅल्यू ऍडिशन जास्त तर नाहीये.
25वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2022 मध्ये कुठे झाली होती? तर ही आहे कटरा, जम्मू काश्मीर मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन 98. युनेस्को ने 2023 आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांचा समर्पित केला? ते आहे अफगाणिस्तान. आता याच्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, राष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा असतो? 24 जानेवारी. ओके, हे महत्वाचं आहे. 2023 मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटेवरून वगळून काढला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑस्ट्रेलिया. आता लास्टचा क्वेश्चन, 2023च्या पद्मश्री पुरस्काराबाबत जोड्या लावा. इव्हन दो हे 2024च्या एक्झाम मध्ये एवढं काही रिलेव्हंट नाही, म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपल्या 2024च्या एक्झामसाठी जे पण पद्मश्री चे पुरस्कार आहेत किंवा पद्मविभूषण, पद्मभूषण, हे सर्व आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कदाचित 2024च्या पेपरला विचारलं जाऊ शकतं. तर मित्रांनो, याचा आन्सर ऑप्शन नंबर 4 आहे. रमेश पतंगे हे साहित्य आणि शिक्षक होते क्षेत्रात. डॉक्टर महेंद्र पाल हे विज्ञान आणि अभियंता. उमाशंकर पांडे समाजकार्य आणि परशुराम खुडे कला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज MPSC 2023चा PYQ अनालिसिस पूर्ण केलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर काही सजेशन द्यायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्यू मित्रांनो. जय हिंद.